माझा परिचय असा आहे की मी विनोद माणिकराव बांगडे, माझं राहणं जे आहे वाठोडा जुनी वस्तीमध्ये 22 वर्षापासून तिथे राहत होतो मी. आणि त्याच्यानंतर मी रिंग रोडच्या इकडे जवळपास मला इथे 15 वर्ष झाले. म्हणजे जवळपास माझी 46 वर्षाची वय आज आहे. तर 46 वर्षाची वय माझी पूर्णपणे वाठोडा प्रभागात, वाठोडा वस्ती या ठिकाणी माझी गेलेली आहे. भाऊ, पूर्व नागपूर जर म्हटलं तर सगळ्यात जास्त दावेदारी जी आहे ते पूर्व नागपुरातून झालेली आहे. अशा ह्याच्यात तुम्ही देखील फॉर्म भरलेला आहे, तुमच्या घरच्या मिसेसनी पण फॉर्म भरलेला आहे. दावेदारीच्या बाबतीत काय म्हणाल आणि इतरांच्या बाबतीत काय म्हणाल? पूर्व नागपुरामध्ये प्रभाग 26 येतो. प्रभाग 26 जो आहे हा वाठोडा या नावाने ओळखला जातो. 2017ला जेव्हा इलेक्शन झालं होतं तर तेव्हा पण सुद्धा प्रभाग 26च होता, वाठोडा या नावाने होता. आज 2025-2026ची नागपूर महानगरपालिकाची जी निवडणूक होऊ घातलेली आहे याचा पण प्रभाग नंबर 26च आहे आणि प्रभागाचे नावसुद्धा वाठोडा आहे. तर या वाठोडा प्रभागामधून मी पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीला दाखल केलेला आहे. आणि माझ्या पत्नीनेसुद्धा ओपन महिला आणि OBC महिला म्हणून तिनेसुद्धा उमेदवारी अर्ज भारतीय जनता पार्टीला दाखल केलेला होता. माझ्या पत्नीचा विषय असा आहे की सन 2002ला माझं लग्न झालं आणि माझ्या लग्न झाल्यानंतर जेव्हा विधानसभेची निवडणूक जेव्हा आली 2009ची, त्यावेळेस माझी पत्नी 2009पासून विधानसभेच्या इलेक्शनपासून 2009पासून ते सतत माझ्यासोबत सोबतीला सोबत राहून कार्य करत आहे. विषय आहे माझा, तर मी सन 2002पासून तर आज जे 2025 सुरू आहे, तर या 23-24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचं सतत नेहमी कोणत्याही प्रकारे छोटा असो की मोठा असो, मीडियम असो, जे काही कार्य भारतीय जनता पार्टीचे आम्हाला मिळत होते, आम्ही त्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यानुसार आम्ही कार्य नेहमी करत राहिलो. आणि आउट ऑफ पार्टी म्हणून सुद्धा आम्ही जे काही कार्य केलेले आहे, जसं रामनवमीचे कार्यक्रम आहे, जसं नवदुर्गादेवीचे कार्यक्रम आहे, किंवा कोजागिरीचे कार्यक्रम आहे, किंवा सांस्कृतिक कार्यक्रम जे असतात, मराठी सुशोभित लावणीचा कार्यक्रम जो आहे, असे असंख्य जे काही कार्यक्रम आहेत. जसं विद्यार्थ्यांचा सत्कार पण तुम्ही केला. कोरोना काळामध्ये सतत 22 दिवस 3500 किलो अनाज मी आणि माझी पत्नी आम्ही एकत्र जमा करून पूर्ण प्रभागात नव्हे तर इतरत्र जे काही लोकांचे आम्हाला फोन कोरोना काळामध्ये येत होते, त्यावेळेस आम्ही सुद्धा 5-5 किलोचे किट त्यांना तयार करून आम्ही त्यांना देत होतो. आणि त्यावेळेस एक डेंग्यूचा एक प्रादुर्भाव निर्माण झाला होता. त्या डेंग्यूचा प्रादुर्भाव निर्माण झाल्यानंतर आम्ही सतत एक मार्केटला एक 23,000 रुपयाची मशीन विकत घेऊन पेट्रोल पंपवरून आम्ही त्यामध्ये 8 लिटर डेली पेट्रोल टाकायचं आणि 2 लिटर डिझेल टाकायचं आणि 8 लिटर पाणी टाकायचं. त्या मशीन घेऊन आम्ही पूर्ण प्रभागामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव जेव्हा सुरू होता सन 2021 ते 22ची हे गोष्ट आहे, तर त्यावेळेस प्रभागामध्ये टोटल प्रभागामध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव होता. त्या डेंग्यूच्या प्रादुर्भावामध्ये आम्ही सोबत एक ई-रिक्षा लावून फॉगिंग करण्याचं काम जे आहे ते आम्ही पूर्ण प्रभागात केलं. हे नव्हे तर कोरोना काळामध्ये वॅक्सिनेशन सेंटरसुद्धा या प्रभागामध्ये पहिलं वॅक्सिनेशन सेंटरसुद्धा आम्ही आपल्या ऑफिसला लावून लोकांच्या त्या वॅक्सिनेशन पहिला डोस असो की दुसरा डोस असो, आपण ते पण काम इथे करण्याचं काम केलं. तुमच्या नजरेत विकासाची परिभाषा म्हणजे काय? आमच्या नजरेमध्ये विकासाची परिभाषा म्हणजे अशी आहे की विकास हा विकासच आहे आणि विकास प्रभागामध्ये चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. 2009च्या अगोदर आपण जर जातो म्हटलं काँग्रेसच्या कालावधीमध्ये, तेव्हा टोंगडे भर म्हणजे आपण जेव्हा चालत राहतो तेव्हा तो टोंगडा येतो, टोंगडे भर पाणंद रस्ते होते. पाणंद रस्त्यावरती पाणी साचायचं आणि त्या पाण्यातून जायला मिळत नव्हतं. माझ्याकडे बैलबंडी होती, आम्ही वाठोडा वस्तीत राहतो, आम्ही बैलबंडी या पाणंद रोडने इथे चालवलेल्या आहे. पण तेव्हाचा विकास बघता आजचा जो विकास आहे आमदार कृष्णाजी खोपडे साहेब यांनी जो केलेला आहे, सोबत देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनीसुद्धा कृष्णभाऊंना पाठिंबा दिला आहे विकासाबाबत. सोबतच नितीन गडकरी साहेब यांनीसुद्धा कृष्णभाऊंना पाठिंबा दिलेला आहे विकासासोबत. तो विकास आज आपल्याला दिसतो आहे. नगरसेवक म्हणजे काय? नगरसेवक म्हणजे असं आहे की नगरामध्ये, प्रभागामध्ये, वार्डामध्ये जे लोक राहतात त्या लोकांना आपण 24/7 सेवा देऊ शकलो पाहिजे. त्यांना त्यांच्या घरी जाऊन भेटी दिल्या पाहिजे, किंवा आपण
जर एखाद्याचं ऑफिस असेल तर त्या ऑफिसमध्ये सकाळी 10 वाजतापासून रात्री 9 वाजेपर्यंत जर तुम्ही जनतेसाठी जर बसत असाल, जनतेच्या समस्या ऐकून घेत असाल आणि जनतेच्या समस्या ऐकल्यानंतर जनतेच्या समस्या जर तुम्ही सोडवू शकत असाल तर तो खरा नगरसेवक. अन्यथा जनतेच्या समस्या सोडवणारा नसला तर तो नगरसेवक नाही. भाऊ, आखरीचा प्रश्न. याच वाठोडामध्ये आहे आपण. वार्डाच्या जनतेला काय आवाहन कराल या निमित्ताने? वार्डाच्या आणि प्रभागाच्या जनतेला मी एवढंच आवाहन करू इच्छितो. सध्याच्या परिस्थितीमध्ये सार्वत्रिक निवडणूक नागपूर महानगरपालिकेची 2025-2026 सुरू आता होणार आहे. 15 तारखेला मतदान आहे. मी आवाहन जनतेला एवढंच करू इच्छितो की बांगडे फॅमिलीमध्ये म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मी यासाठी म्हणत आहे की 2002 पासून 2024पर्यंत 2025पर्यंत मी आणि माझी पत्नी सतत कार्य करत असल्यामुळे जर मला आम्हाला पार्टीने तिकीट दिली तर मी जनतेला एवढंच आवाहन करू इच्छितो की जनतेने उमेदवारासोबत हमखास राहणे, आमदार कृष्णाभाऊ खोपडे यांच्यासोबत हमखास राहणे, देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत हमखास राहणे, नितीनजी गडकरी साहेब यांच्यासोबत हमखास राहणे आणि भारतीय जनता पार्टीसोबत जनतेने, पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, लोकांनी सोबत राहायला पाहिजे अशी माझी लोकांना आव्हान राहील.